नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठी कापसाचे वस्त्र किंवा वस्त्रहार। तर सोप्या पद्धतीने आणि अगदी सुरेख व देखणं असं वस्त्र कसं बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम यासाठी लागणारे आपण साहित्य बघू। त्यासाठी मी लेस घेतली आहे, काही पेपरचे कट करून घेतले आहेत, त्यानंतर मी मणी घेतले आहेत आणि ह्या मी फुलवाती तयार करून घेतल्या आहेत आणि एक रिबीन। तर सर्वप्रथम आपण फुलवाती कशा तयार करायच्या ते आपण पाहूया। तर एक छोटा कापूस पसरवून त्यामध्ये आपल्याला एक छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि हे सर्व एकत्र करून आपल्याला त्याचा उरलेल्या भागाला पाणी लावून वात करून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा फुलवाती तयार करून घ्यायच्या। त्यानंतर आता आपण फुलाला सुरुवात करूया। सर्वप्रथम छोट्या पेपरच्या कटाला मी फेविकॉल लावून घेतला आणि आता आपण फूल तयार करूया। बाजारात विविध प्रकारचे खडे मणी असं मिळतात। आता गणपतीचे दिवस चालू आहेत तर खूप व्हरायटी आपल्याला मिळतात। तर त्यापैकी मी हे काही आणले आहेत, तर ते मी आता इथे यूज करत आहे। तर तुम्ही पाहू शकता छान आपलं मस्त छोटंसं फूल तयार झालं आहे। अशाच प्रकारे आपण बाकीची पण फुलं तयार करून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता आपली छान अशी फुलं तयार झालेली आहेत। एकाच आकारामध्ये मी अशी 8 फुलं तयार करून घेतली आहेत। यानंतर आपल्याला लेसवर एक एक फूल लावून घ्यायची आहेत। सगळ्यात पहिलं मी जे मोठं मधलं फूल आहे ते लावून घेते। लेस थोडी कापडी असल्यामुळे फेविकॉलने त्याच्यावर व्यवस्थित चिकटतं। अशाच प्रकारे आपण बाकीची फुलं पण लावून घेऊया। यानंतर आपण त्याला रिबीन स्टॅपल करून घेऊया। आपल्या बाप्पाच्या मूर्तीप्रमाणे आपण त्याला रिबीन लावायची आणि आपला मस्त असा हा आपला गणपती बाप्पासाठी कापसाची कंठी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने तुम्हीही तुमच्या बाप्पासाठी ही कंठी बनवा आणि कशी झाली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। माझ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।